मी सांगत होतो की शेलार साहेब, यापूर्वी तुम्ही या विभागाचा कार्यभार अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही पण या विषयाचा कार्यभार तुम्ही घ्यावा अशा प्रकारचं विनंती मी त्यांना करत होतो. प्रेमामध्ये माझा ऊर भरून आलाय आणि म्हणून मी असं जाहीर करतो, मी बिन खात्याचा मंत्री मुख्यमंत्र्यांनी ठेवलं तरी चालेल, पण शिक्षण विभागाचा कार्यभार घ्यायला तयार नाही. तुमच्या IT मिनिस्टर आणि एज्युकेशन मिनिस्टरांची जी काही ट्युनिंग आहे ते महोदय, नाही तुम्हाला बोलता येणार नाही, कारण तिसऱ्या मंत्र्यांनी याच्यात पार्टिसिपेशन करायचं ठरवलंय. सभापती महोदय, सगळ्या सभासदांच्या मनातली एक गोष्ट याच विषयाला धरून सांगतो की शक्यतो सभागृह सुरू झाल्यानंतर आमच्या मोबाईलवरनं आम्ही मेसेज न पाठवता अनेक मेसेज समोरच्याला जात असतात, अशा व्यक्तीचा शोध या सभागृहातला झाला पाहिजे. त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि अशी सभापती महोदय, सन्माननीय मंत्री उदय सामंत यांनी जो प्रश्न उपस्थित केला तो या सभागृहाचा एकदम त्याला म्हणू बॉइलिंग अशा पद्धतीचा प्रश्न आहे. आणि काल खालच्या सभागृहामध्ये सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी उत्तरामध्ये म्हटलं की डिजिटल अरेस्ट नावाचा काही प्रकार नसतो, पण मी त्यांच्याशी चर्चा करून अशा पद्धतीने या सभागृहातला कोणी सदस्य आणि त्याचं नाव जर कोणी सत्ताधारी का विरोधी इंगित करत असेल तर त्या सदस्याला मोबाईल कलेक्टिंग अँड कनेक्टिंग अशा पद्धतीचा केलेल्या गैरव्यवहाराबद्दल डिजिटल अरेस्ट करता येऊ शकते का, याची सूचना मी माननीय मुख्यमंत्र्यांना करेन. मी याच्यावरचं रोलिंग राखून ठेवतो आणि नंतर सांगतो. परवा शुक्रवारी अशासकीय विधेयक आणतो, शासनाने ते मंजूर करावं, म्हणजे याचा फैसला तो याच अधिवेशनात होऊन जाऊ दे. तर असे सभासद कोण आणणार असतील, कारण सभाप्रधा, तर तुम्ही जरा विचार करावा त्यांचा. सोडायची नाहीये, आपल्याला त्याचं पूर्ण तपासणी करूनच आपण तो आणाल आणि त्याआधी संबंधित ज्याच्यावर कारवाई करण्याची अपेक्षा त्यांची आहे ती जर कारवाई आपण अगोदरच करून दिली तर शासकीय विधेयकाची गरज नाही. कुणी कोणाला कशा पद्धतीचे मेसेज केलेत हे देखील सभागृहाला कळले पाहिजे. सभापती महोदय, आपण चष्टमस्करीचा भाग थोडा बाजूला ठेवूया, परंतु अरे नाही, मी माझ्या विषयाचं सांगितलं. मी माझ्या विषयाचं सांगितलं. प्रवीण दरेकर साहेबांनाच माहिती असू शकतं त्यांच्यावर आलेलं संकट हे कुठच्याही सदस्यावर येऊ नये अशी आमची इच्छा आहे, म्हणून आम्ही मागणी केलेली आहे. आपल्या माध्यमातून अवगत करू इच्छितो, ज्या सन्माननीय सदस्याकडे इंगित करून आयुष्याचा गंभीर प्रश्न दरेकरजी मांडतायत त्या सदस्याचा मोबाईल डिकोड करण्याचं काम IT मिनिस्टरने केलेलं आहे हे त्या सदस्याला माहिती आहे. दादा आता शेवट. हो सभापती महोदय, मूळ जो विषय होता अतिशय गंभीर विषय होता आणि माननीय शेलार साहेबांनी त्याला अतिशय समर्पक असं उत्तर त्या ठिकाणी दिले. सभापती महोदय, आपण पाहतो की अगदी जी लहान बाळं आहेत प्रत्येकाच्या घरामध्ये, कदाचित आपल्याकडे नातवंड आहेत, जी लहान बाळं आहेत त्यांचं जेव्हा त्यांचं आई त्यांचं आजी आजोबा जेव्हा त्यांना भरवतात तर ते भरवत असताना सुद्धा त्याला मोबाईलमध्ये आपण काहीतरी कार्टून दाखवून त्या लहान बाळांना आपण भोजनाची व्यवस्था करतो आणि ते बाळ त्या ठिकाणी ते बघून मग जेवण करत असतात. आणि म्हणून मला वाटतं की सुरुवातच जर इथून होत असेल
तर याला काही प्रमाणात आम्ही सुद्धा जबाबदार त्या ठिकाणी निश्चितपणे आहोत. सभापती महोदय, अनेक गावांनी, अनेक शाळेंनी, पालकांनी अतिशय चांगले निर्णय केलेले पण आपल्या समोर मला ठेवायचे आहेत. अनेक गावांमध्ये काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी निर्णय केला की साधारणपणे 7 वाजेपासून तर 9 वाजेपर्यंत त्या ठिकाणी मोबाईल्स बंद असतील आणि टीव्ही सुद्धा त्या घरातले बंद असतील आणि हा पूर्ण वेळ आपल्या शिक्षण त्या ठिकाणी विभागाच्या विद्यार्थ्यांच्या मार्फत ज्या अभ्यासासाठी. शाळांनी असे चांगले उपक्रम आणले तर त्याचं जरा व्हायरल करा आणि सगळी प्रसिद्धी आणि प्रचार करा. तर मला वाटतं की जेणेकरून असे इतरही पॉझिटिव्ह त्याचा विषय अनुकरण घेऊन करतील. पण आपल्याला समाजाच्या समोर जावं लागणार आहे. धन्यवाद. शशिकांत शिंदे.